नमस्कार, मी ओंकार घोष. तुम्ही सगळे पाहत आहात धगधगती मुंबई प्रस्तुत उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. मित्रांनो, नवी मुंबईत सध्या आपण अनेक मंडळांचे पॉडकास्ट घेतोय आणि विशेषतः कोपरखैरणे नगरीमध्ये गेले कित्येक वर्षापासून चर्चेत असलेलं मंडळ अर्थात कोपरखैरणेचा चिंतामणी या मंडळाचे संपूर्ण कार्यकारिणी विभाग माझ्या सध्या सोबत आहे. आणि या पॉडकास्टमध्ये खूप जास्त लोक असतील, परंतु ते खूप महत्वाचे लोक आहेत, महत्वाचे चेहरे आहेत. कारण या चेहऱ्यांमुळे हे मंडळ गेले कित्येक वर्षापासून सातत्य मंडळाचं आहे आणि गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मंडळाचे कार्यकारिणी विभाग आहेत. तसंच मला एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की माजी नगरसेवक आणि या मंडळाचे संस्थापक अर्थात तुम्हाला माहितीच असेल त्यांचा परिचय वगैरे, तर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूयात. आता नमस्कार सर्वांचाच नमस्कार. महाराष्ट्राचा गणेश उत्सव या पॉडकास्ट मध्ये सहर्ष स्वागत. कसा होता हा 30 वर्षाचा प्रवास? 30 वर्षाचा प्रवास जर आपण त्या ठिकाणी विचारताय, हा, एकदम आनंददायक आम्हाला त्या ठिकाणी गेला. आणि गणेश उत्सव हा आमचा सण आहे आणि त्या सणाप्रमाणेच आम्ही ते आयोजित करत असतो. अनेक कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या सोबत 1997 पासून आम्ही सुरुवात केली आणि ही सुरुवात आज जवळजवळ 30 वर्षात आम्ही त्या ठिकाणी 30 वर्षामध्ये जाणार आहोत. आणि 30व्या वर्षी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा होणार आहे. नवसाला पावणारा हा आमचा गणेश उत्सव, गणपती बाप्पा हे सर्वांना फेमस आहे. प्रत्येक जण कुठेही तुम्ही कोणत्याही भागामध्ये जर गेलात तर नवसाला पावणारा कुठं गणपती असेल तो चिंतामणी गणेश उत्सव मंडळ सेक्टर नंबर 5 कोपरखैरणे हा जाहीर आहे. त्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी नवस बोलतात, त्यांच्या नवसाला आमचा गणराया पावतो. ते नवस फेडा येतं तर आम्हाला कळतं. आम्ही स्वतःहून विचारतो मंडळ की बाबा तुम्ही इथं या ठिकाणी आलाय तर काय तुमचं मागणं होतं? नाही म्हणले आम्ही आमच्या मनामध्ये नवस केला आणि तो पूर्ण झाला आणि तो आता फेड करायसाठी आम्ही लहान मुलं त्या ठिकाणी आमच्या गणरायाच्या पायावरती त्या ठिकाणी ठेवतात. तर त्यांनी बोलते आम्ही नवस केला, आम्हाला नवस पावला आणि म्हणून हे लहान बाळ आम्ही दर्शनासाठी या ठिकाणी आणलं. आता ज्येष्ठ बरेच त्या ठिकाणी रिटायरमेंटवर झाले आणि त्यांनी ठरवलं की बाबा तरुण पिढी आहे आणि आता ही बसलेली सगळी तरुण पिढी तुम्हाला या ठिकाणी दिसते. त्या तरुण पिढीच्या हातामध्ये ज्येष्ठांनी सुरुवात करून आम्ही दिली की आता तरुण पिढी तुम्ही पुढे या ठिकाणी चालवा. ज्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी चालवलं त्याच प्रकारे आपणही त्या ठिकाणी चालवत आणि ही सगळी तरुण पिढी अतिशय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा गणेश उत्सव साजरा करत असतात. आणि आपला हक्काचा सण आहे आणि त्या सणाप्रमाणे आपल्या हिंदू धर्माचा हक्काचा सण आहे म्हणून त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन हा साजरा सण करतात. आणि असं नाहीये की प्रत्येक जण वैयक्तिक त्या ठिकाणी आपापल्या खुशीनं त्या ठिकाणी देणगी देऊन हा सण साजरा करतात, जेणेकरून कोणालाही त्या ठिकाणी त्रास होऊ नये, कोणावरती जबरदस्ती होऊ नये आणि जे कोण खुशीनं त्या ठिकाणी देईल आणि त्या पद्धतीने हा सण साजरा होतो. अतिशय सुंदर वातावरणामध्ये सर्व धर्म समभाव, जसं लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी पहिला गणेश उत्सव साजरा केला त्याप्रमाणे अशी सर्व एकत्र असतात. आम्ही कुठल्याही मंडळामध्ये पॉलिटिकल तर प्रत्येक ठिकाणी असते, परंतु एकमेव हे चिंतामणी गणेश उत्सव मंडळ असं आहे की पॉलिटिकल बाजूला सारून सर्व एकत्र जर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचे असतील तर सेक्टर 5च्या गणरायाच्या मिरवणुकीमध्ये 10 दिवस गणेश उत्सव त्या ठिकाणी गणपती बसल्यापासून आगमनापासून ते विसर्जनापर्यंत तुम्हाला लास्ट पर्यंत सर्व एकत्र दिसते आणि छान वाटतं. आता आम्ही या तुमच्या माध्यमातून अतिशय चांगलं त्या ठिकाणी आपण पाऊल उचललं. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की अशी तरुण पिढी जर या ठिकाणी पुढे येऊन हा आपला धर्म पुढे नेत असतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहतो. नक्कीच नक्कीच. अगदी एका प्रश्नामध्ये साहेबांनी अगदीच 30 वर्ष आणि काही मंडळामध्ये सध्या सुरू आहे ते सगळं सांगितलेलं आहे. तरी माझा पुढचा प्रश्न असा असेल की 2026चा यंदाचा कोपरखैरणेचा चिंतामणी कसा पाहायला मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने हा उत्सव असणार आहे 2026 मध्ये? 2026 हे 30वं वर्ष आहे. त्यामुळे मंडळाने असा विचार केला काहीतरी वेगळं.
आणि काहीतरी नवीन लोकांसाठी नक्की घेऊन येऊ. कारण की गेली 3 वर्ष आम्ही 360 डिग्री ट्रॉली म्हणजे नवी मुंबईत आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं. ते आम्ही केलं कारण की आमचे ते सर्वसामान्य लोक माथाडी कामगार आहेत. आता प्रत्येकाचे 4-4, 5-5 माळेचे घरं आहेत. आता वर्गणी काढताना आम्हाला समजतं की 4 माळे 5 माळे चढता उतरताना काय त्रास होतो. त्या लोकांना किंवा त्या लोकांचं दुःख किंवा त्या लोकांच्या काही समस्या असतील त्या बघण्यासाठी गणपतीने प्रत्येकाच्या घरात डोकावं. प्रत्येकाच्या घरात डोकत तो मंडपात यावा. मंडपातून जाताना पण त्यांनी प्रत्येकाच्या घरात डोकावं आणि प्रत्येकाने घरातून त्याला बघावं. ही माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची इच्छा होती. म्हणून आम्ही तो 360 ट्रॉली बनवली आणि आम्ही जो प्रयत्न केला आम्हाला तो यशस्वी झाला. आम्ही गेले 2 वर्ष 360 डिग्री म्हणून गणपती फिरवतो. लोकांपर्यंत दाखवतो. लोकं बघून खुश होतात. कारण की एवढी 17 ते 18 फुटाची ट्रॉली मूर्ती आम्ही बॅलन्स केली एक पायावरती आणि ती मूर्ती आम्ही फिरवतो. म्हणजे लोकं विचार करत बसतात, ह्याने कसं केलं? ॲक्चुअली तो ते त्याच्याकडून करवून घेतो. ते आमचे जरी प्रयत्न असले तरी ते करता बाप्पाचा करविता तोच आहे. हां. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आपल्या मंडळाचा मूर्तिकार कोण आहे? आपल्या मंडळाचा मूर्तिकार आहे गणेश रोहिदास पाटील. मूर्तिकार म्हणजे त्याला असं मूर्तिकार म्हणता येणार तो मंडळाचा असा म्हणजे पदाधिकारी किंवा कार्यकर्ताच समजा. त्याचं आमचं जेवढं प्रेम आहे त्या बाप्पावर तेवढं त्याचं पण प्रेम आहे. कारण तुम्ही त्याच्या कधी कारखान्यात गेलात तर तुम्हाला ती मूर्तीची ठेवण किंवा मूर्ती बनवण्याची पद्धत किंवा मूर्तीबद्दल आकर्षण त्या मंडळात कुठच्याही कारागिराला विचारलं तर कोणी तो कोपरण्याची चिंता नाही. अर्थात म्हणजे एक प्रेम असलं पाहिजे त्या हां. कलेवरती आणि ती कलाच आपल्याला म्हणजे तो घडवून घेतो ती अगदी म्हणजे मातीपासून जरी हो. ते सगळं होत असेल तरी तो घडवून घेतो जसा त्याला आकार हवा आहे. यंदाचा 2026चा कोपर खेळण्याचा चिंतामणी कोणत्या रूपात असणार आहे? आम्ही थोडं रिव्हल पण केलं होतं, पण ह्या वेळेला कोपरगाव चिंतामणी हे महादेवाच्या शंकराच्या रूपामध्ये असेल अच्छा, आणि आत्तापर्यंत 30 वर्षात जो प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न मंडळ नक्की करतंय आणि नक्कीच तो यशस्वी होईल त्याच्या कृपेने. नक्कीच. मला परत एकदा साहेबांकडे यायचं आहे. कारण या मंडळाचे संस्थापक आहात. त्यामुळे संस्थापक असून 30 वर्ष झालेली आहेत आणि हे वाढत चाललंय. हा उत्सव वाढत चाललेला आहे. मंडळ वाढत चाललेलं आहे. अनेक तरुण मुलं अगदी ज्येष्ठांपासून तरुण पिढीपर्यंत या मंडळात लोकं आहेत. तर एक संस्थापक म्हणून काय वाटतंय? मला या तरुण पिढीबद्दल अभिमान आहे की आज आपण पाहतोय की तरुण पिढी कुठं चाललेली आहे. परंतु अशा एका सेक्टरमध्ये एका माथाडी कामगार ह्या सेक्टरमध्ये आमची माथाडी कामगारांची काही मुलं आहेत त्याच्यामध्ये सर्व एकत्र येऊन हा पूर्ण सेक्टरचा गणपती आज तो कोपर घेण्याचा झाला. हो. जेणेकरून ऑनलाईन सुद्धा त्या ठिकाणी देणगी बाहेरगाव देणगी येतात ह्या सणासाठी. ह्याचा अभिमान वाटतो ना आम्हाला की तरुण पिढी जे करतायत त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहणार. त्यांनाही मी त्या ठिकाणी सांगितलं अनेक वेळा मूर्ती त्या ठिकाणी बुकिंग झाल्यापासून आमचे मंडळाचे कार्यकर्ते सगळे त्या मूर्तीजवळ असतात की कसे बनवणार आहे, हां, त्याचे डोळे आकार कसा असावा, बरोबर. पाय आकार कसा असावा, ती मूर्ती बॅलन्स कशी असावी, तिथपासून रात्र तिथं त्या ठिकाणी काढतात. म्हणजे ह्याचा अभिमान वाटतो की मनापासून कोणतंही जरी कार्य आपण केलं ते सक्सेस होतं. नक्कीच. मनापासून करावं हो, लागतं. हो, हो. हा तर आपला सण आहे, हा तर आपला धर्म आहे. नक्कीच, नक्कीच. साहेब मला परत तुमच्याकडे यायचंय कारण 2026 खूप चर्चेतलं वर्ष आहे कारण 30वं वर्ष आहे. बरोबर. तर काय नियोजन आहे आपल्या मंडळाचं या वर्षीचं? आधारस्तंभ म्हणजे साहेबांचा पहिल्यापासून म्हणजे ज्या वेळेला मी अध्यक्ष झालो 2023 मध्ये ना? 23 मध्ये. 23 मध्ये मंडळ आमच्या हातात आलं ज्येष्ठांकडून. ज्येष्ठांनी दिलं की आम्हाला होत नाही. एवढे 4-4 माळे चढवत नाहीत. तर साहेब अध्यक्ष झाल्यानंतर थोडं प्रेशर होतं की एवढी अमाऊंट उभी करणं, तो खर्च करणं, त्याचं नियोजन करणं. तर साहेबांनी सरळ बोललं, "तू कशाला टेन्शन घेतो? मी आहे. जिथे कमी पडेल तिथे मी आहे." तिथपासून खरंच मी आत्तापर्यंत पाठीवरून नाही बघितलं की मी जमा किती करणार आहे, खर्च किती करणार आहे आणि कार्यक्रम कसं होणार आहे. नियोजन सगळे कार्यकर्ते खूप मेहनत घेतात, खूप. म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं की रात्रभर आम्ही अक्षरशः गणेशकडे म्हणजे कारखान्यामध्ये असतो किंवा रात्र नियोजन चालतं. कधी विचार नाही केला की बाबा उद्या सकाळी कामावरती जायचं आणि सगळे काम याच्यावर करणार. तेवढीच मेहनत आहे. हां, हां, हां. म्हणजे असं नाही म्हणायचं. ऍक्च्युली पहिले आम्ही त्या ठिकाणी स्टेजवर गणपती बसवायचो. हां. मोठी मूर्ती असली हां. तर मग जेसीबी मागवायचा, मग ते उचलायचं. हो, हो, हो. परंतु आमच्या सगळ्या युवक
त्या ठिकाणी आता जे तुम्हाला दिसत आहेत हम्म. त्या युवकांनी ठरवलं की नाही, बाकीचे गणपती मोठे मोठे मंडळ आहेत ते ट्रॉली आणतात, हो. आपल्याला ट्रॉली गणपतीला पाहिजे, हम्म. म्हणजे जेणेकरून सहज मोठी मूर्ती त्या ट्रॉलीवरून आपण बरोबर. आणू शकतो. हम्म. आणि या सर्व मुलांनी युवकांनी सर्वांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला ट्रॉलीची तयारी करायची. हो. प्रत्येकाने स्वतःच्या आपल्या खिशातून त्या ठिकाणी प्रत्येकाने पैसे काढले हम्म. आणि ती ट्रॉली स्वतः ह्या युवकांनी तयार केली. क्या बात आहे. त्याच्यामुळं 20-15-20 फुटाची आज मूर्ती त्या मूर्ती ठिकाणी मिळाली. बसते. काय आहे म्हणजे हे युवकांचं एकंदरीत काम आहे. कोपर खेळणेमध्ये ज्या परिसरात आपला बाप्पा बसतो त्या परिसरातला माहोल गणेश उत्सवाचा कसा असतो? माहोल ऍक्च्युली मी दरवर्षी कमीत कमी 200 ते 250 गणपती बघतो मुंबईचे. म्हणजे हा. माझा गणेशोत्सव साजरा करून त्या वेळात वेळ काढून 200 ते 250 गणपती दरवर्षी बघतो. तर मी त्यांना लोकांना हेच सांगायचं की ही दुसरी खेतवाडी आहे. अगदी बरोबर. कोपरखाना म्हणजे ही दुसरी खेतवाडी आहे. तुम्हाला जिथे ते 20-25 फुटाचे गणपती इथे पण भेटतील, पण इथे स्पर्धा नाहीये. हो, हो, हो. त्यानंतर इथे कोणाचा द्वेष नाहीये हो. आणि इथे कोणाचं असं नाही की माझा गणपती मोठा, माझा गणपती छोटा. इथे सगळेजण एकमेकांना मदत करावं. प्रत्येक मंडळात येणं जाणं आहे प्रत्येकाचं. आणि मुंबईच्या लोकांना हेच सांगायचं की तुम्ही पण कोपरखाण्याला या, नवी मुंबईत या. तुम्हाला दुसरी मुंबई नक्की बघायला भेटेल. नक्कीच मला इथे आवर्जून प्रेक्षकांना सांगायचं, कारण मी अनेक मंडळांशी बोलतोय, अनेक मंडळांबद्दल जाणून घेतोय आणि गेल्या 2 वर्षापासून माझा हा प्रवास सुरू आहे. त्यामुळे अशाही काही गोष्टी पाहिल्या मी की असे काही अनुभव मी अनुभवले की आपल्या कोपर खेळण्यामध्ये ना स्पर्धा नाहीये. नाहीये. इकडे मिळून मिसळून राहणारी आणि एकजूट आहे. एकजूट आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा उत्सव आपल्या इकडे साजरा साजरा होतो. होतो. 2026चा आपला कोपर खेळण्याचा चिंतामणीचं आगमन कसं असणार? 2026 चिंतामणीचं आगमन खूप भव्य स्वरूपात असेल, जे आतापर्यंत पाहिलं नव्हतं लोकांनी. हे नक्की लोकांना बघायला भेटेल. तारीख काही ठरलेली आहे? हो, तारीख 12 सप्टेंबर तारीख आहे. 12 सप्टेंबर तारीख आहे. म्हणजे हा. मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून आपण सांगतोय पहिल्यांदा. हो. ओके. 12 सप्टेंबरला आवर्जून कोपर खेळण्याचा चिंतामणी या मंडळाचा आगमन सोहळा आहे. भव्य दिव्य स्वरूपात आहे. त्यामुळे आवर्जून उपस्थित राहायचं आहे असं आमंत्रण मंडळाकडून आलेलं आहे. आहे. त्यामुळे तुला अजून याच्यावरती काही बोलायचं असेल तर तुम्ही माझं सर्व गणेश भक्तांना आणि कोपरगाव नगरीतल्या सर्व रहिवाशांना हेच सांगायचं की 2026 12 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण की ह्या वर्षीचा गणपती आणि ह्या वर्षीचं कोपरखाना चिंतामणी काही वेगळ्या स्वरूपात आणि काही वेगळं घेऊन येणार आहे. हे बघण्यासाठी तुमची उपस्थिती गरजेची आहे आणि तुमची उपस्थिती मंडळ तुमच्या उपस्थितीला मान देईल हे नक्कीच. नक्कीच. मगाशी कार्यकर्त्यांचा उल्लेख झाला. कार्यकर्ता हा मंडळाची खरी ताकद आहे. ताकद मेहनत. आहे. कारण किती दिवस रात्र तो काम करत असतो. आपल्या जी जीवनशैली आहे त्याच्यातनं पण वेळ काढून तो मंडळासाठी काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कार्यकर्ता नसेल तर मंडळ अशक्य आहे. अशक्य आहे. त्यामुळे आपल्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलण्याची ही संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांबद्दल काय बोलाय? मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, जेव्हा ब्रॉडकास्ट आपलं बोलणं झालं हा. की आम्हाला प्रसिद्धी नकोय आणि बरोबर. माझ्या इथल्या कुठच्याच कार्यकर्ता प्रसिद्धी नकोय. मी त्याला बोलणार तुला गणपतीच्या पाठी उभं राहायचंय, शिडीवर उभं राहायचं, तो उभा राहणार. तो बोलणार नाही मला नाचायचंय, मला फोटो काढायचे आहेत, मला सेल्फी काढायचा आहे, मला माझ्या मित्रांना दाखवायचं. कधीच नाही. प्रत्येक मुलाचं हेच म्हणणं आहे की माझा चिंतामणी हा लोकांनी बघितला पाहिजे, लोकांनी त्याची स्तुती केली पाहिजे आणि लोकांना संस्कृती आणि जे गणेश उत्सव सण कसा साजरा होतो हे दाखवायचं. मला आता दादांना प्रश्न विचारायचा आहे. मगाशी साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे नावारूपाला आलेला नवसाला पावणारा अर्थात कोपरखेळण्याचा चिंतामणी. तर कधी हे सगळं आपल्या मंडळाला कळालं किंवा कधी हा नावारूपाला नवसाला आलेला बाप्पा झाला? आता तुम्ही आपण प्रत्येक जण दर्शनासाठी येतातच. हम्म. प्रत्येक जणाची मनोकामना असते बाबा, प्रत्येक जण हात जोडतात. हम्म. तेव्हा आम्ही तिथे सर्व पदाधिकारी सर्व असतातच. प्रत्येक जण मनाभावाने गणरायासाठी काही ना काहीतरी मागत असते. तर ते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतातच. पेढ्याचा बॉक्स असतो, त्यांच्या एक मनामध्ये एक श्रद्धा असते की खरंच आमची जी मनोकामना आहे ती पूर्ण झाली. त्यामुळेच तर म्हणतात ना, कोपरखेळण्याचं चिंतामणी नवसाला पावणारा कोपरखेळण्याचं चिंतामणी. क्या बात आहे. असा कुठला अनुभव आहे जो मंडळात कायम लक्षात मी राहणार सांगतो, आहे? कारण की आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे मूर्त्यांचा प्रयत्न केले. खूप छोट्या मोठ्या मूर्त्या आणल्या, पण 2016 मध्ये मला वाटतं
पहिली नवी मुंबईतली मूर्ती आहे. 12 फुटाची मूर्ती आम्ही हलत्या पाण्यावरती बसवली. बापरे. 12 फुटाची मूर्ती. ते व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर करतो. नक्की. आणि हे आणि- जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा हा प्ले आहे व्हिडिओ. आणि ऍक्च्युली ती मूर्ती बघण्यासाठी खूप खूप मान्यवर पण आले होते आणि ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांच्या मनातून एवढी स्तुती झाली की तुम्ही विचार करू शकत नाही. आणि ते मी तर पर्सनली माझ्या आता बघून सुरू राहिले. मी स्वतः विसरू शकत नाही, कारण की ती मूर्ती जेव्हा मी कारखान्यात मी विचार मांडला, कारण की गणेश रोहिदास पाटील त्यांचे वडील होते रोहिदास पाटील, आणि खरे ते आर्टिस्ट, त्यांच्याकडून गणेशकडे वारसा आला. गणेश कसा यंग होता, माझ्या इच्छा होता तर गणेशकडे ती हे होती की नाही करायचं. त्याचे वडील बोलले बघ महेंद्र, रिक्स नको घेऊ. तर गणेश बोला महेंद्र तू घे, मी आहे. आणि ती मूर्ती पाळण्यावरतीच आम्ही विसर्जनाला पण ट्रकवरून नेली. हलती मूर्ती 12 फुटाची 2016 मध्ये. आता तर खूप टेक्निक्स आहेत. आता तुम्ही अरुण दत्तेची मूर्ती बघितली तुम्ही, म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती, कारण आता तशी टेक्निक्स आल्या आहेत. तेवढी इंजिनिअरिंग त्या गोष्टीमध्ये विचार केला जातो. 2016 मध्ये मी पण लहानच होतो त्यावेळेला. 16 म्हणजे खूपच म्हणजे आधी ही 10 गोष्ट, वर्ष मागे. मंडळाकडून झालेले आहेत. हो. आणि तो व्हिडिओ आहे अजून, तो माझ्या फेसबुकला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघाल ना, खूप सुंदर मूर्ती. आणि ज्यांनी बघितलं ना वाटतं तो पाळणा हलतोय कसा, असं साहेबांना पण किती लोकांनी प्रश्न. साहेब म्हणले महेंद्र नक्की होईल का सक्सेस, किंवा आपल्याला काय त्रास होणार नाही ना, किंवा शेवटी देव आहे तो, त्याची विटंबना नाही झाली पाहिजे. बोले साहेब माझी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टीत काही घडणार. अगदी बरोबर. साहेब मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, कारण सगळेच मला प्रत्येकाला काहीतरी विचारावं लागेल, कारण इतके सगळे महत्वाचे चेहरे माझ्यासोबत आहेत. काय असतं जेव्हा एक आतुरता असते मंडळाची, सगळे मेहनत करत असतात आणि प्रत्येक जण हा खूप आतुरतेने उत्सवाची वाट पाहत असतो, आणि तो क्षण जेव्हा येतो, ते आगमन जेव्हा होतं, तेव्हा एक मनामध्ये सुरू असलेली धाकधूक, जे काही सुरू असतं, तर काय एकंदरीत काय वाटतं आपल्या मंडळाचा बाप्पा येतोय, आता ऑफिशियली येतोय तो आता. विषय असा आहे की ज्या वेळेला बाप्पा येतोय तर आम्ही पुढच्या वर्षीची तारीख ह्या वर्षीच बघतो की पुढच्या वर्षी बाप्पा कधी अच्छा. एवढी आतुरता असते. आणि जसं बाप्पा येणार असं जसे चालू होतं प्रत्येकामध्ये बसणं बोलणं, तर मीटिंग हा जो विषय आहे आमचा 2-3 महिन्या अगोदर ठरलेला असतो. आणि साहेब एवढं सहकार्य करतात अक्षरशः मीटिंग मध्ये, किंवा बसून बोलून बाबा मी आहे, जसं म्हणजे अध्यक्ष आमचे बोलले की काही असेल तिथे मी आहे. त्याच्यामुळे जो खंबीरपणा जो साहेबांचा आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे असं म्हणजे कोणत्याही गोष्टी कमी पडत नाही. आणि जी आतुरता तुम्ही म्हणता की बाप्पा येणार, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला लोकांना काय दाखवायचंय आणि लोकांना आमचे उद्देश की लोकांना काय बघायचं, कोणत्या प्रकारे बाप्पांना म्हणजे आशीर्वाद देणार. जसं महेंद्र भोसले बोलले की बाप्पांनी प्रत्येकाच्या घरात सुखात दुःखात असं डोकवलं पाहिजे. हीच आमची एक अपेक्षा आहे की त्या पद्धतीनेच फक्त आगमन. किती सुंदर सांगितलंय तुम्ही, कारण अनेक कुटुंबामध्ये अनेक गोष्टी सुरू असतात, आणि आपला बाप्पा जो आहे तो ज्या पद्धतीने ज्या थाटामाटात येतो, आणि तो अगदी तो आहे करता करविता तोच आहे, सगळीकडे तो पाहत असतो. आणि खूप सुंदर बोलत तुम्ही. मला तुम्ही आगमनाला बघाल ना, आगमनाला किती असे चेहरे, म्हणजे लोक बँजो गाणी ह्याकडे लक्ष असतं, पण किती चेहरे असे ना एकदम निरागसात त्यांनी त्या देवाकडे बघत असतात ना, ज्यांनी जो स्टेजवर किंवा जो ट्रॉलीवरती किंवा पाठीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, की लोक त्या बाप्पाकडे बघतायत कसं, त्यावेळेला तुम्हाला समजेल की लोकांचे विचार काय आहेत, किंवा लोकांचा तो निरागसता काय आहे त्या देवाबद्दल. आणि लहान पोरांपासून मला वाटतं लहानपणापासून पहिला देव जर समजला असेल तर तो गणपती. 2026चा कोपरखिंडीचा चिंतामणी या बाप्पाचा काय देखावा बघायला मिळणार आहे? 2026 मध्ये काहीतरी आम्ही वेगळा विचार करतोय, पण ह्याच्या अगोदर 2-3 वर्ष आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही लोकांपर्यंत तर काही पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता चलचित्रातून. ही चलचित्र तुम्हाला 2080-90 साली जी मुंबईमध्ये बघायला पाहिजे. त्याचा उद्दिष्ट एवढाच होता की आता जी पिढी आहे जी मोबाईलमध्ये गुंतली आहे किंवा बाकी व्हिडिओ गेम्स आणि ह्याच्यामध्ये गुंतले, त्यांना आपली संस्कृती, आपल्या देवी देवतांचे जे काही पराक्रम आहेत किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुंदररित्या आणि स्पष्टपणे समजाव्या, हाच प्रयत्न फक्त मंडळाचा होता. की स्टोरी टेलिंग आपण जसं बोलतो ना की गोष्टी लोक सांगतात, तसं आम्ही चलचित्र, आणि ते पण चलचित्र म्हणजे
असं डिजिटल आपण बोलतो ना की हलणारा रेडा किंवा चालणारी भिंत, शंकर असे चलचित्र लहान पोरांना ह्या उद्दिष्टाने आम्ही दाखवत होतो की आपली संस्कृती आणि आपले जे पौराणिक विचार आहेत, जे पौराणिक स्टोरी जे आमचे आजी आजोबा सांगत होते, ह्या लोकांना बघता यावे आणि एकदम 10-15 मिनिटाची स्टोरी एकदम क्लिअर त्यांना समजावी. हाच आमचा उद्दिष्ट होता की ही ह्याच्या पुढची पिढी आमच्या पाठी तयार झाली पाहिजे, की त्यांना पण आध्यात्मिकतेचं वेड लागलं पाहिजे, ह्या देवाचं वेड लागलं पाहिजे आणि ह्या देवाची त्यांनी सेवा केली पाहिजे. सुंदर आहे की अनेक सण आपली आहेत जी खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जातात. बरोबर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला जशी आपण जसे त्या गोष्टीकडे पाहतोय किंवा आपली जशी त्या उत्सवाला घेऊन ना जोडलेली आहे, तशी येणाऱ्या पिढीला पण अगदी बरोबर. त्याच आणि तोच प्रयत्न आपल्या मंडळाकडून पाहायला मिळतोय. माझा हा जो शेवटचा आता मी जो प्रश्न विचारतोय तो खूप खूप भावनिक असू शकतो, कारण गणेश उत्सव आपण ज्या आतुरतेने आगमन करतो अगदी त्याच उत्साहाने आपण विसर्जनही करतो. ज्या बरोबर. बाप्पाला आपण गेले 10 दिवसापासून त्याची सेवा करतो, त्याला अनेक प्रार्थना करतो, अनेकांसाठी प्रार्थना करतो, महाराष्ट्राच्या लोकांसाठी प्रार्थना करतो किंवा आपल्या देशासाठी किंवा अनेक लोकांसाठी पण प्रार्थना करत असतो. परंतु त्या बाप्पाला निरोप देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मंडळ खूप भावुक असतं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं की आता ती वेळ आलेली आहे. काय एकंदरीत आपल्याला या ते 10 दिवस खूप सुखाचे असतात. जसं विसर्जनाचा दिवस पहिला घरातून किंवा मंडपातून पाय निघत नाही अक्षरशः, की तो मंडप एकदम सुनं वाटतं की असं असं नाही, तो दिवस आला नाही पाहिजे. वर्षभर गणपती आमच्याकडे राहिला पाहिजे. पण शेवटी त्याचं विसर्जन होणं पण जसं ज्या पद्धतीने आपण आणलंय, त्या पद्धतीने त्याचं विसर्जन पण त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. आमच्या इथे कमीत कमी प्रत्येक घरात म्हणजे घर सगळे लोक कड्या लावून वगैरे लॉक लावूनच येत असतील. घरी कोणच थांबत नाही. सगळे लहान मुलापासून मोठ्या लोकांपर्यंत आणि अक्षरशः आम्हाला आमची फक्त गल्ली एक 500 मीटर आहे. ती गल्ली क्रॉस करायला आम्हाला कमीत कमी 6 ते 7 तास लागतात. बापरे! आम्हाला ती लोकं म्हणजे सोडत नाहीत त्या गणपतीला, असं बोलावं लागेल. तिथून पुढे गणपती एक खूप फास्ट निघून जातो आणि गणपती विसर्जन एक रात्री 12:30, 1, 2, 3 त्यानंतर ते 300-400 लोकं परत रिटर्न त्यांचा प्रसाद, त्यांचं जेवण, कारण की सगळे लोकं घर बंद करून आलेले असतात. तो प्रसाद वगैरे करून नंतर लोकं घरी जातात. म्हणजे असं नाही की बाबा मुलंच घेऊन चालले, की तेच 10-15 पोरं सोडून, असं नाही. पूर्ण परिवार त्या त्या विसर्जनामध्ये मंडळाचा असतो. नाही, त्या परिसरातल्या अनेक घराघरातल्या कुटुंबाचा हे मंडळ आहे. आम्ही वर्गणी मागायला जातो. कधी-कधी असं होतं की आम्हाला वेळ नाही भेटत. हां, लोकं आणून देतात, तुम्ही आला नाही. क्या बात है! हे जे साहेब बोलत होते ना की नवस, हां, नवस तुम्ही कधी आलात तर तुम्हाला मी 10 दिवसाची वही दाखवेन. वहीवर भरलेली असते. खूप सुंदर गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी मंडळाबद्दल कळालेल्या आहेत. काय काय मंडळ आपल्याला माहिती असतं की या परिसरात हा बाप्पा बसतो. पण त्याचे 30 वर्ष झालेत. 30 वर्ष कशी त्यांनी काढली आहेत त्या मंडळाने? काय एकंदरीत त्या मंडळाचा कार्यभार आहे? ज्येष्ठांची मेहनत आहे हं. आणि ते माथाडी कामगार होते. आता त्यांच्या परीने त्यांनी खूप प्रयत्नांनी उत्सव मोठा केला. करण्याचा प्रयत्न पण केला. मुलांना जवळ केलं. त्यांना आता मुलांच्या हातात दिलं. मुलं पण त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करतायत, की आपल्याला काहीतरी वेगळं करता यावं. आपल्या मंडळाची काहीतरी ओळख व्हावी. आणि तुमच्या ब्रॉडकास्टमध्ये याचं एवढंच कारण आहे, की आम्हाला फक्त आमचा उत्सव मोठा करायचा आहे. नक्कीच, नक्कीच. आणि हा उत्सव किती सुंदर आहे, विशेषतः नवी मुंबईतल्या कोपरखेड्याचा किती उत्सव सुंदर आहे, ते आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत म्हणजे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय. रॅपिड फायर हा राऊंड आहे. रॅपिड फायर गेम असा आहे की 2 ऑप्शन तुम्हाला असणार. त्यातलं एक ऑप्शन तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्हाला खेळत आपण. माझा पहिला प्रश्न असेल, ज्यांना कोणाला उत्तर द्यायचं असेल त्यांनी द्या किंवा आपण तिथून सुरुवात करू. असं करूया. रॅपिड फायरचा पहिला प्रश्न असा आहे, महादेव की गणपती? गणपती. कारण कॉन्सेप्ट यंदाचा महादेव आहे. गणपती. ओके, क्या बात आहे. सकाळची आरती की रात्रीची आरती? रात्रीची आरती. मोदक की लाडू? मोदक. अगदी अध्यक्षांना महत्वाचा प्रश्न आलेला आहे. मोदक की लाडू? तर मोदक. साहेब तुम्हाला प्रश्न विचारायचा, ढोल ताशा की डीजे? ढोल ताशा. ढोल ताशा. सजावट की देखावा? देखावा. सेवा की सेल्फी? सेवा. परत आपण रात्रभर तयारी की सकाळची धावपळ? रात्रभर तयारी. रात्र शांत असते, काम करण्यासाठी एक सुंदर वेळ होती. कोपर खेळण्याचा गणेश उत्सव की मुंबईचा गणेश उत्सव? कोपर घेण्याचा गणेश.
बाप्पाचे आगमन की विसर्जन? बाप्पाचे आगमन. साहेब मला तुम्हाला ह्याच्यात नाही, पण मी तुम्हाला हा एक प्रश्न विचारेल की मोठी मूर्ती की छोटी मूर्ती? छोटे छोटी मूर्ती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा तन मन धन लावून ते आपण हे करतो, हम्म. जी त्याची सेवा करतो त्याच्यामध्येच गणपती बाप्पा. गणेश उत्सव की गणेश उत्सवात असलेले गौरी गणपती? तुम्ही तसं म्हणता सर्वच सर्वच. गणपती पूर्ण उत्सवात. उत्सवच महत्वाचा. आपण वन वर्ड आन्सर खेळूयात. एक शब्द मी तुम्हाला देईल, तो शब्द ऐकताच तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोला. हा, कार्यकर्ता. चिंतामणी. कोपरखेड्याला क्या बात आहे. महादेव. महादेव कोपरखाण्याचा चिंता मी 2026. 2026. गणपती. आराध्य सेवा. भक्ती समर्पण. तन मन धन जबाबदारी. स्वेच्छा कोपरखेण्याचा गणेश उत्सव. एकजूट उत्सव. गणेशोत्सव. आणि साहेबांकडे शेवट होतोय अभिमान. गणरायाचा आणि या मंडळाचा. आणि या मंडळाचे संस्थापक आहेत आणि मंडळ ज्या लेवलला चाललेलं आहे त्या ज्या पद्धतीने सगळेच काम करतायत, तर अर्थात या मंडळाचा अभिमान सगळ्या कार्यकर्त्यांना आहे, अर्थात साहेबांना सुद्धा आहे. आणि हा पॉडकास्ट जर संपूर्ण जो कोण व्यक्ती पाहत असेल तर त्याला पण या मंडळाचा अभिमान वाटेल. शेवटचा प्रश्न माझा असा असेल या पॉडकास्टचा की आपल्या मंडळाकडून इतर गणेश उत्सव साजरा करणाऱ्या अनेक गणेश मंडळांना काय शुभ संदेश द्यावा? माझा एकच संदेश असेल, संस्कृती जपा, स्पर्धा नका ठेवू, गणेशोत्सव साजरा करा. अगदी 3 शब्दात खूप सुंदर असा शुभ संदेश मंडळाने दिलेला आहे. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्ही आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये सांगा, कारण 30 वर्ष हे मंडळ सातत्य त्यांचं बाळगून ठेवून हा गणेश उत्सव साजरा करताय. मंडळ छोटं होतं कसं मोठं होत गेलं, मंडळातला उत्सव कसा वाढत गेला आणि हा उत्सव आता काय लेवलला पोहोचलेला आहे हे जर तुम्हाला पूर्ण मंडळाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून कळत असेल, हा पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. आणि इथून पुढचे पॉडकास्ट लवकरच या आपल्या धगधगती मुंबई वाहिनीवरती येणार आहे. तो पण म्हणजे शेवट माझा या पॉडकास्टचा असाच होता. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कोपरखेण्याचा चिंतामणीचा विजय असो.